2 3 4 आज आहे बंड्याचा वाढदिवस. तर आज बंड्याच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला उद्या बंड्याच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला एका सरप्राईज ठिकाणी घेऊन चालले. लेजिट सरप्राईज ठिकाणी. आणि ती मला दाखवलेली. हा पण म्हणजे आवडलेली ना. मला आवडली. दाखवली पण आवडली. पण बंड्याला खास कमी आहे आमच्या. बंड्याला सगळं माहितीये. बंड्याने काय केलं माहितीये? बंड्याने ना माझा फोन असा एकदा बघितला, नेमका केकवालीचा मेसेज आलेला आमच्या. आमची कर्ली बेक्स वाली काय केक. मग बंड्याने केक पण बघितला. बंड्याने मला सांगितलं नाही त्याने बघितला केक, पण मला समजलं की बंड्याने बघितला. मग जरा मला केक मध्ये थोडे चेंजेस हवे होते. मग मी बंड्यालाच विचारलं, बंड्या असं करू की असं करू, तूच बघून घे. बंड्या कमी शिवायला वाटतं. पण तुम्हाला मी जागा दाखवते. खूप भारी ठिकाणी चालू, खूप भारी आणि जास्त लांब पण नाही चाललं, भिवंडीवरच चाललंय. असं वाटेल तुम्हाला गावखेड्यात चाललंय, पण नाही. आता बघा पुढे बघा, गुगल मॅपने आम्हाला एक अख्खं गोडाऊन फिरवलंय आणि आता आम्ही गोडाऊन म्हणजे आणि फुल गोल 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 आणि असे रस्ते होते जिथे डेड एंड होतं मॅप वरती, गुगल मॅप. पण त्याला इतिहास गवाय की जेव्हा आपण इतकं स्ट्रगल करून कुठे पोहोचतो ती जागा अल्टिमेट नेक्स्ट लेवल असते. इतिहास पण गवाय, म्हणजे डोळे पण गवाय. मी ती जागा बघितली, खूप भारी आहे. आता पण रस्ता दाखवला तो असा आहे की पुढे दगड ठेवलेत, म्हणजे गाडी न्यायची कशी माणसाने, कशी. आता आमचे डोंगरे बिचारा कष्ट करतोय. बर्थडे हॅपनिंग व्हायचं तर स्ट्रगल जास्त होत आहे. नाही पाहिजे. आणि तुला सगळं माहिती आहे, सरप्राईज नाही माझी मुलं त्याला माहिती आहेत. एक काहीतरी आहे जे उद्या आहे, छोटंसंच आहे पण ते कायच आहे. बाकी सगळे गिफ्ट देऊन झाले का, त्याने सगळं घेतलंय. म्हणजे त्याचा फोन झालाय, त्याचे शूज झालेत. हे गिफ्टच होतं, पण द थिंग इज ते गिफ्ट लाईक बर्थडेच्या आधी दिलं तर पण कन्सिडर होतं ते गिफ्ट माणूस. सरप्राईज नाही, त्याला त्रासच होतोय. पण आतापर्यंत मॅक्झिमम स्ट्रगल लागलाय पण आम्हाला इथे, पण आता फायनली पोहोचलोय. पण हिंमत म्हणजे हे असेल, इच्छा असेल, पैसे खूप उडवा. पैसेच नाही, जर ट्रॅव्हल करायचं असेल असं एवढं. अरे भेंडी हा रस्ता खूपच खतरनाक होता. रोडचं काम चालू आहे, आता येऊ नका. सगळीकडे बंद 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 बंद. फायनली पोहोचलोय. पण आणि ह्या भावाने डोकं पण लावलंय माहितीये का तुम्हाला, की ह्याचा मेन्यू एवढा महाग ठेवलाय ह्याने. का रे, पुढे जायचंय? ओके, आज जायचंय. आम्ही चुकीच्या पार्किंग मध्ये आलो, कारण जवळपास रेस्टॉरंट आहे ना दुसरे कुठे. ह्याचंच कॅफे इज द ओनली ऑप्शन, कारण तुम्ही जाऊच शकत नाही. बघूया की जाता जाता आपल्याला काय काय दिसतं. इथे समोर काहीतरी एक आहे, लाल किल्ला. आणि आपली वाटणी सांगितली कुठे? सरळ स्ट्रेट. इथे रूम्स आहेत आय गेस लेफ्टला. ते वेगळेच रूम आहेत ना. आपण बुक केलं तशातले नाही, ते वेगळं साधे आहेत. इथे रूम्स आहेत, ते पण क्यूट आहेत, कॉटेजेस असे. ओ माय गॉड, हा बघ लाल किल्ला तर इकडे. हे आपले इथे आपलं हा बघ लाल किल्ला तर इथे समोर आहे. बर्थडे पार्टीला आपण पण केक टाकतो. त्यांनी आम्हाला आताच सांगितलं की 4 ते 5 ना, 5 ते 6 टूर आहे. हे पूर्ण सेट्स आपल्याला दाखवणार ते. आणि 6 ते 4 काय होईल आपला ते सोड. एकटाच गेला राहिला. उभा घेता ना की आडवा? उभा आपण नंतर घेऊ सर. ओके, ठीक, थँक्यू. हा बघा आमचा रूम. फुल बोहो वाईब्स आहेत. हे इथे बघ, हे दाखव. फुल भारी गाईस. हायलाइट दाखवते इथे. काय आलं? अरे काय मोठं आहे. अरे हे पण इथंच आहे का असे? हे काय? ओ हे चांगलं आहे. खतरनाक. हे जरा भाट
खतरनाक. हा चांगला आहे, मोठा आहे. नाईस. बड्डे बड्डे बंड्याचा बड्डे. बाई बाई. हे उघडतं का? काय माहिती. हा उघडतं. ए, काय नाहीये म्हणजे काय नाहीये, सोड. फक्त उजेड आहे. हे बंद सोड. थांब चुकलं. बस. नाईस. चला. हा मेन्यू आहे. आमचा व्ह्यू बघताय काय? झोपून काय दिसतंय मला? भारी 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 भारी. अरे भारी 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 भारी. अरे भारी 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 भारी. डोळे बघ किती प्रेमळ आहेत. माय गॉड. ते कर ना, नाच ना. तुम्हाला माहिती डुमरे खुश काय डुमरे सांग. या आमचं फूड आलंय पाहिजे. मला खूप भूक लागलेली. आता काय बघा त्याला इथे खायला का बसायचंय. नाच. वा 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 वा. कोण बघितलं तुला? मला इथून नाही दिसत. भाई लॉलीपॉपचा वास. हा लॉलीपॉपचा वास खूप भारी येतोय. हा आता आपण चाललोय सिटी टूरला. चालत. हो. तुम्ही बघितलं असेल माहिती प्री वेडिंग बनवायला अजून इथे होतात ना प्री वेडिंग शूट होतात. किती रुपये रे चार्जेस त्याचे? इथे नाही रे. तू राहायला कुठे? इकडचं आहे का? जेवण ओ भारी हा. मस्त ना. हा. आपला फोटो पण काढणार होता. आम्ही खूप सारे सेट एक्सप्लोर करतोय इथे. लग्नाच्या आधी यायला पाहिजे होतं, पण लग्नानंतर येते. बोललेले तू इथे नाही. प्री वेडिंग करतात बोल. ओ गड्डा सी. हो, इथे फिरवण्यासारखे आहे का? नाईस. यायला पाहिजे होतं ना लग्नाच्या आधी. ही प्रॉपर्टी बघ, हा पण सेट आहे. ते बोलले तिथे हॉर्स वाले करतात इथे. इथे सेट्स आहेत सगळे बघा. हे बर्थडेचे बर्थडेचं सेट कुठे? म्हणजे लाईक हा, बरेच सेट्स आहेत तिथे. स्वॉन्स पण येतात तलावात. तिथे कार पण एक उभी आहे, कुठली तरी ठेवली आहे ते तलावात स्वॉन उडतं. पुढे. हा, भारी आहे रे. ते ह्याच्यात फिरव. मोबाईल. हा कुठला? हा एक सेट आहे बघा. हा मस्त आहे मस्त आहे. ऍक्च्युली बस झालं हे लास्ट. मॅडम थकलेल्या आहेत आमच्या. मी गाण्यासाठी आमचा फोटोग्राफर आहे हा आजचा. गाईड आहे. सॉरी, गाईड आहे आमचा. फोटोग्राफर कम गाईड. तिथे काहीतरी प्रॉप शॉप आहे. प्रॉप शॉप. दिसेल आणि आपण पण. हो हो मॅडम, फोटोशूट मॅडम. हो हो. इथे बरेचसे सेट्स आहेत. बरेच म्हणजे जरा जास्त जण, जाम भारी भारी आहेत. बोल ना. इथून काहीतरी. हा हा. तू काय करशील पण? तुला बघत कलर पण दाखवायचं, पिंक पण दाखवायचं आहे आपण पण. एक काम करते मी इथे बघत असते आणि तू इथून येऊन मला असं हे कर आणि आपण एकत्र बघू घेऊ असं उभा एक शॉट. चल, काय नकली काम. मला असं वाटतं ते विलन नाही का काय तो, सॉरी ॲनिमल मूवी, त्याचं सेम होतं का असंच काहीतरी. व्हॉट इज ब्लॉगर माय हजबंड इज बंद करतो. आम्ही खूप जास्त सेट एक्सप्लोअर केले आता आणि आम्ही आता हायटी चला. ते ठीक आहे, प्रत्येक कॉर्नरला काहीतरी सुंदर सुंदर आहे.
एक्सेप्ट माय नवरा, ही इज नॉट सुंदर, इज व्हेरी अनॉइंग. मला खूप कान खाल्ले, पण कसं त्याचा बर्थडे म्हणून मी त्याला काही बोलणार नाही आता. इथे आपण मगाशी जाऊन आलो. इथले काही शॉर्ट्स इंस्टाग्रामवरती असतील, म्हणजे मी टाकेन कदाचित लवकर, लेट, आय डोंट नो. गुड इव्हनिंग. आता आम्ही हायटीसाठी आलो आहे आणि चहा खूप अमेझिंग लागला. आणि हे पहिलं हॉटेल आहे जिथे आम्हाला खारी सुद्धा मिळाली आहे. मी खूप वेळ माझं तोंड नव्हतं दाखवलं ना असं फ्रंट कॅमेरा, माझे डोळे दिसतात, मी आजारी आहे गाईस. हा नाही, ह्याला जास्त मोठा आजार आहे. मला आत्ताच सर्दी झाली आहे. मला अशी सर्दी झाली आहे, मी एडी झाली आहे. आणि ऑर्डर माझी काळजी पण नाही. पण ऍक्च्युली मीच तुला आजारपणा, तुझ्या आजारपणात बाहेर नाही आणायला पाहिजे होतं. जर मी आणलं तर मला देव शिक्षा देतं. मग बड्डे मग येणारच ना. आणि जास्त लांब नाही आणलंय मी त्याला, इथेच आहे, मी ठाण्यातच आहे. याचं काय, आता मी खाली खातो आणि तुम्हाला आधी आमचा व्ह्यू दाखवलेल. हा असं गार्डन व्ह्यू मध्ये आम्ही बसलोय, छान. खाली पाणी, 60 रुपयाचं पाणी, 60 रुपयाचं पाणी. हा, आणि ते आम्ही ज्या रूम वरती होतो ना त्याच्यापेक्षा मस्त आहे हे, ऍक्च्युली मस्त आहे, लेजिट. आणि आम्ही खूप सारे सेट पण बघितले, तर तुम्ही पाहिले असतीलच ना. इज वेअर हा थोडं कमी कर, पिता यायला पाहिजे. अपडेट, मी छान आजारी पडली आहे. आता 2 आजारी माणसं बर्थडे ट्रिपला करणार काय? आम्ही आता फोनवर सांडलं. आम्ही आता जस्ट गरम पाणी हातावर सांडलं. हां, आम्ही आता जस्ट थोडं गरम पाणी मागितलंय प्यायला, मागवलंय. ते आलंय आणि माझा नवरा मला ते जरा सॉर्ट करून देतोय, पिता यावं असं. करावं तर करावं. खूप उकळत आहे का? खाली कर. हा दे, नाही तर तसंच थोडं. आता आम्ही गोळी पण मागवली आहे. हाँ मिला क्या मेडिसिन? ठीक है क्योंकि गर्म पानी आ गया ना तो इसलिए. हाँ ना, 2 महिने में लवकर मैं थँक्यू. आता डोळे माझं डोकं दाबणार आहे. यस, कम्फर्ट झोन गेला. रातीवर आलीस परत, उठ. आम्ही काय लाव ना टीव्हीचं. आम्ही काय करतोय, आम्ही हे करतोय, डोकं दाबतोय. आमच्या आमदारांचा बर्थडे आता आणि आमचा सेटअप बघा. भारी ना. हा केक आहे जो त्याला आधीच माहिती होता, हे फ्लावर्स त्याला आधीच दिसलेले, लेटर त्याला माहित नव्हतं. हा लेटर वाचलं पण नाही. हा. अरे एवढं इंग्लिश लिहिलंय. You are my today and all of my tomorrows. I choose you and I'll keep you choosing. कीप चुझिंग यू. Sorry guys, English today. दाखव. My forever person. हे बघा लेटर. फोटो सांग कुठले कुठले आहेत ते. पहिला फोटो आपलं ते तिकडचं सगळ्यात भारी वालं आवडतं स्टेकेशन, ब्रीज. दुसरं वाला फोटो आहे तो आहे माझ्या मते याचा फर्स्ट स्टेकेशन. दाखव मला. फर्स्ट स्टेकेशन कुठलं माहितीये का? कुठलं? नाही हे ते नाही, फर्स्ट स्टेकेशन नाही. मला पण दाखव ना. हे फर्स्ट स्टेकेशन नाही, आठवत नाही पण मी काढलंय. हे आहे महाबळेश्वरचं स्टेकेशन. महाबळेश्वर किती काढलंय का? हा, धुकं धुकं. फर्स्ट काय म्हटलं माहितीये का? हे एवढी तेव्हा हा आहे माझा आयुष्यातला फोटो मेन. नशीब. आणि हा आहे तुमच्या क्लासला जेव्हा कितीतरी अॅनिव्हर्सरी झाली तेव्हाचा फोटो. या आता या सेटअप मधल्या 3च गोष्टी डोंगरेला आवडतात. एक जिथे तो बसलाय,
एक केक आणि एक ही लाईट, बाकी 2 माझ्या आवडीचे आहेत, फुलं आणि लेटर. हे मी कधीच घ्यायला नाही. सांगत नाहीच. हा, हे जेवढे पैसे झाले तेवढ्यात मला काहीतरी आलं असतं दुसरं. असू दे. केक तर चांगला आहे. हे एस्थेटिक जरा बास. आता मी जरा फोटोज काढतो. गाईज, विल गेट बॅक टू यू. थँक्स. बंड्या उठून गेला माझा व्हिडिओ चालू झाला तर. बंड्या डिस्गस्टिंग. बंड्याचा वाढदिवस आला. आम्ही 11:45 चालू केलं कारण 12 वाजता मग फोन यायला चालू होतात ना. आणि सेटअप दाखवला का आपण ब्लॉग मध्ये? नाही दाखवलं कदाचित. हे बघा जो असा दिसतोय रफली. दिस इज द केक अँड द फ्लावर्स अँड द ग्रीटिंग कार्ड आणि गिफ्ट माझ्या हातात आहे त्याचं. आणि बाकी रूम मध्ये खूप पसारा आहे. एक कॉर्नर आम्ही एस्थेटिक बनवलंय फुल. आता आपण बंड्याला विचारूया बंड्याला कसं वाटलं. बंड्या इज वॉशिंग हिज हँड्स. आम्ही दोघांनी आमचा मोमेंट आम्हाला जितकं कव्हर करता येईल तेवढा कव्हर करायचा. ओ नो, खरंच नाही. मी तुला बोलले जाताना की सांगूया म्हणून. आता पण क्विक वॉशला धुतली ना जर, पण ते हवे खाली आहे. इकडे ना, कसं वाटलं सांग तुझा बर्थडे लोकांना? असं नाही इथे बसून थोबाडाने सांग. आता सांगणार नाही. तुम्हाला जर बघायचं असेल कसं वाटतंय मला तर हिमानीच्या ह्याच्या अकाउंटवर जावा आणि इन्स्टावर रील बघा. या ओके गाईज.